ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 9 आणि 10. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजःसत्वं तमश्चैव तमःसत्वं रजस्तथा. शब्दार्थ. हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो. अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो. भावार्थ. प्रमाद म्हणजे चूक. झाकतो म्हणजे कमी महत्त्व देतो, टाळतो, दुर्लक्ष करतो. सात्विक माणसांना सुख नकोसे वाटते, आराम नकोसा वाटतो, सतत कष्ट, सतत काम करत राहायचं असं वाटतं. चांगुलपणाचा अतिरेक वाईटच. स्त्री घरात राबत असते, स्वतःबरोबर दुसऱ्यांची कामेही करत असते. ती थकते आणि बाकीचे ऐत खाऊ परावलंबी होतात. थोडासा मान आराम प्रत्येकाला हवाच. शेवटी तिला इतके गृहीत धरले जाते की तिच्या कामाचे श्रेय मिळत नाही. ही सात्विक गुणाची कथा. प्रेमापोटी करत राहायचं, मीचा अजिबात विचार करायचा नाही. थकून शरीर थांबेल तेव्हा त्याकडे लक्ष द्यायचं. अतिसात्विकपणा असा त्रासदायक ठरतो. राजस माणूस कामाला सुरुवात तर करतो. आरंभशूर असतात ही माणसे. वातावरण निर्मिती करण्यात वेळ दवडतात. कार्यक्रम असतो, एखादा नुसताच आरडाओरडा करून सूचना देत असतो. आतून बाहेर नुसत्या येरझाऱ्या घालत असतो. काम पण नाही आणि आराम पण नाही, म्हणजे स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. अस्वस्थ राष्ट्र असतं. अरे, एका जागी बसून सांग, थोडा वेळ दम धर. छे, सगळं काम झालं की म्हणायचं मी सांगतो म्हणून होतं सगळं. मी डोकं लावलं म्हणून नीट पार पडलं. सूचना पाळून प्रत्यक्ष काम केलं त्याचं काय? तामस माणसे खरं तर कामाला वाघ असतात. शक्ती खूप असते, पण त्यांना नमनाला घडाभर तेल लागतं. सुरुवातच करायला बघत नाहीत. लवकर उठणार नाहीत, आवरणार नाहीत. साधं वाक्य सांगायला पण पाल्हाळ लावतात. सूचना नीट ऐकणार नाहीत. हाक मारल्यावर लगेच येणार नाहीत. धाडस खूप असतं. कोणाची वाट बघणे, पहारा देणे, नोंदी देणे या सोप्या गोष्टी नाहीत. अशी कामे ते लीलया करतात. ज्यात बोलणे, पळापळी नाही अशी कामे ते आवडीने करतात. सावकाश करायची किंवा ठोक कामे यांना आवडतात, उत्तम करतात. ज्यात कौशल्य आहे, किचकट आहे, वेळेचं बंधन आहे अशी कामे टाळतात. थांबणे हा तामसी गुण आहे. तो आवश्यकही आहे. ठेहराव हवाच. जर आपली उंची किंवा झाडाची वाढ ठराविक मर्यादेनंतर थांबली नसती तर? वाढत जाणे हा सात्विक गुण, तर वाहावत जाणे हा राजस गुण. तिन्ही गुण कमी जास्त प्रमाणात असतात. प्रसंगानुरूप एका गुणाचे प्राबल्य असते. राजस तामस गुणांचा चांगल्या कार्यासाठी उपयोग करून घेतल्यास हे गुण आध्यात्मिक प्रगतीत पुढे नेऊ शकतात. रजतम गुणांवर नियंत्रण मिळवले तरी सत्वगुणापासून आलेल्या अहंकारामुळे अधोगती होते. श्लोक 11 ते 13. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्या द्विवृद्धं सत्वमित्युत. लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणाम शमः स्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. शब्दार्थ. या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती
स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात. भावार्थ: प्रत्येक मनुष्य जन्माला येताना सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण या 3 गुणांनी युक्त असतो. यापैकी ज्या गुणाचा प्रभाव अधिक असेल त्याप्रमाणे तो वागतो. आहार, उपासना, संगत, संस्कार यामुळे गुण कमी जास्त होतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी या 3 गुणांच्या पलीकडे जावे लागते. संत त्रिगुणातीत असतात. त्यांनी या गुणांची समपातळी साधल्याने ते समपातळीत वर्तन करतात. ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, वासनांवर विजय, मनावर ताबा ही सत्वगुणाची लक्षणे आहेत. सत्वगुणी माणसाचे मन स्थिर, एकाग्र, शांत, प्रसन्न चित्त असते. त्याच्या बोलण्यात अश्लीलता किंवा उद्धटपणा नसतो. त्यास कसलाच लोभ, मोह, ईर्ष्या नसते. त्याला काम, क्रोध विचलित करू शकत नाहीत. तो कोणासही फसवत नाही किंवा चुकीचे उपदेश देत नाही. त्याचे बोलणे संयमित असते. अपेक्षा न ठेवता निर्व्याज वृत्तीने तो कर्म करतो. रजोगुण जास्त असला की माणूस मीच मोठा आहे असे अहंकाराने म्हणू लागतो. हे घर माझे, हा संसार माझा असे म्हणतो. कोणताही नियम पाळत नाही, कसलेही दान करत नाही, जप ध्यान करत नाही, पाप पुण्य मानत नाही, तीर्थ व्रत अतिथी आवडत नाही. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वात थोर मीच आहे असे समजतो. तीच कर्मे पुन्हा पुन्हा करतो आणि कर्मबंधनात अडकतो. जिवलग नातलगांविषयी मनात काळजी चिंता वाटत असते. राग, भीती, हिंसा, कपट, आळस, द्वेष, अविचार ही तमोगुणाची लक्षणे आहेत. तमोगुण जास्त असलेला माणूस साध्या गोष्टींवरूनही खूप चिडतो. रागाच्या भरात काहीही बोलतो. त्याचा स्वतःवर ताबा नसतो. नीरसपणे खातो. थोड्या फायद्यासाठी किंवा विनाकारणही विघातक कृत्य करतो. सारासार विचार करत नाही. विघ्न संतोषी, भांडखोर, आत्मघातकी स्वभावाचा असतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.